हो, एक बोलायचं होतं. काय झालं? घरात बापूची तब्येत बराबर नाही आणि तुला काय वेगळं सुचायला लागले? अहो तसं नाही, मला काय सासऱ्यांची काळजी नाही का तेव्हा? पण नीट विचार करा, ऑपरेशनला पैसे काय कमी लागणार आहेत का? पैशाचं काय आलं याच्यात? बाप महत्वाचा आहे का पैसे? जमलं तर काहीतरी इकून टाकू, पण बापूला बरंच करू. अरे देवा, मी काय नाही म्हणते का, पण भाऊ आणि वहिनीकडं काहीच नाही. शेतात काय मिळतंय आपल्याला माहिती, सगळा भार आपल्यावरच येणार ना मग. हा मग येऊ दे ना, तसाही मी त्यांचा धाकटा पोरगा आहे. मग जबाबदारी घ्यायला नको का? जबाबदारी घ्या, पण येडापणा करू नका. म्हणजे तुला नक्की म्हणायचंय काय? अहो, आपण कष्ट करून पैसे जमा करतोय आणि ते असं एका झटक्यात उधळायचे का? उधळायची भाषा करू नको. बापूचा जीव वाचणं महत्वाचं आहे. अहो तसं नाही, पण आपण आपली सगळी सेविंग नाही मोडायची. आपल्या लेकरांचं भविष्य, त्यांचं शिक्षण, आणि शहरात राहणं काय सोपं आहे का हो? प्रत्येक गोष्टीला पैसा मोजावा लागतोय तिथं. पैशाशिवाय पान पण हलत नाही. हा मग काय करू? मरून देऊ का बापूला? का मरताना शेवटचा श्वास जाताना या डोळ्यांनी बघू मी? तसं नाही म्हणत मी, पण मोठ्यांना पण सांगा की. हा, आणि त्यांच्या बायकोचे दागिने आता दिसत नाही अंगावर. बाप आजारी आहे ना आता, काढून ठेवले असतील की घरात. हा, त्यांना पण सांगा, आपण आपला अर्धा वाटा भरूच की. अरे मोठा भाऊ येतो माया, त्याला कस काय काय बोलू मी? त्याला वाईट वाटायचं नाही का? करा मग सगळा पैसा खर्च आणि उद्या बसा हात चोळत. मी आधीच सांगून ठेवते, मी माझे दागिने देणार नाहीये. ते माझ्या बापाने माझ्यासाठी केले, तुमच्या बापाच्या ऑपरेशन साठी नाही. अरे काय बोलत तुला कळतंय का? हा, माया बाप तुझ्या बाप. अरे ज्या दिवशी तू या घरात लक्ष म्हणून आली ना, अरे हे माया आई बाप तुझ्या आई बाप झालं. हा, आज घरात एवढं मोठं संकट आहे, माया बापासाठी देणार नाही तू? अरे ज्या बापानं मला अंगा खांद्यावरती वाढवलं, गावामध्ये मी रावलं, अरे मोठं शिकवलं मला, आज तू अडचण येते माया बाप, त्याला पैसे द्यायला नको म्हणते होय? हे बघा, संकट सगळ्यांवरच आले तर खर्च पण सगळ्यांनीच केला पाहिजे. आणि तुम्ही नीट विचार करा, मी जर काही चुकीचं बोलत असेल ना तर तुम्हीच बघा. तू नाही चुकत, तुझी बुद्धी चुकली. पैसा पैसा पैसा, नातं तोडायला लागलं हे पैसा. अगं शुभांगी उरक ना, तुझं एकले हळूहळू काम असते बाया. अहो करू राहिले. अरे कापूस काढायला जायचं अजून. अहो मग जा ना तुम्ही काढा की. मी पुढे जाऊ म्हण. उरक पटापटा उरक. नाहीतर एक काम करा, आपण दोघं सोबतच जाऊ. बर दादा, बोल ना. बापूच्या ऑपरेशनचं बघितलं असतं, डॉक्टर म्हणले लवकरात लवकर ऑपरेशन करावं लागेल. नाही बघू बघू, पण आकाश, अरे मी काय बघणार? सगळी परिस्थिती डोळ्यात येतात चिकर. हां, माझ्याकडे जर पैका असतं तर मी तुला काय बोललो असतो रे? हां,
नाही तसं नाही पण एकाच्याच अंगावर सगळा भार नको. म्हणजे आपण भाऊ भाऊ ये खर्च बी वाटून घेऊ ना. वाटून घ्यायचा? अरे आकाश काय बोलतो तुला कळतंय का? अरे भावा सगळी परिस्थिती तुझ्या डोळ्यात एकच आहे. या पावसाने तर आधी वाटोळं करून ठेवलंय. आता एवढ्या परिस्थितीत मी कुठून पैसा आणायचा सांग ना तू. असं कसं बोलताय भाऊजी तुम्ही? तुम्ही मोठे आहेत म्हणल्यावर तुमची जबाबदारी जास्त आहे ना. आणि आम्ही काय पैशाचं झाड लावून ठेवलं का शहरात? रुपाली काय बोलतेस तू? तुझं तुला तरी कळतंय का? आणि किती वेळ सांगितलं हे दोघं बोलत असताना मध्ये मध्ये बोलत नको जात जाऊ. आणि आम्हाला आमची जबाबदारी कळत नाही का? आम्हाला आमची जबाबदारी चांगलीच कळती, पण आमची परिस्थिती तशी नाहीये हे तुलाही चांगलंच माहिती. परिस्थिती सगळ्यांची सारखीच असते का? आणि तुम्ही जरा पैसा नीट वापरला असता ना तर आज ही वेळ आली नसती. सगळं शेतीवर अवलंबून राहिल्यावर ही दशा होणारच ना. काय म्हणालीस? दशा झाली? हा ग, आतापर्यंत या शेतीने आपल्याला जगवलंय आणि आपल्या सासऱ्यांनी ह्याच मातीमध्ये घाम गाळून तुझ्या नवऱ्याला शिकवलंय. आणि काय ग, शहरात जाऊन 2 पुस्तकं शिकली आणि तू आम्हाला अक्कल शिकवती बाई. वहिनी तुम्ही शांत व्हा. यार तू गप की. मी का गप्पा बसू? काय खोटं बोलते मी? शहरात राहून पैशाची किंमत कळते. इथं काय आज कमवलं आणि उद्या उगवलं असं वाटतंय ह्यांना. बापाची काळजी आहे ना म्हणून धावत आलो आम्ही इथं, नाहीतर आम्हाला काय तिकडे काय कमी आहे का? उपकार केल्यासारखं बोलू नकोस. तुझे पण सासरे आहेत ते. आणि काय ग, पैशाची किंमत आम्हाला नाही बाई. उगाच आम्ही रानामध्ये कष्ट करतो नाही का गंमत म्हणून. आणि तुझ्यासारखं असं शेतामध्ये नटून फटून गेल्यावर आम्हाला लवकरच आमचं घर विकावं लागन. ए शुभांगी जरा शांत बस. कुठं काय बोलावं ते आपल्याला समजलं पाहिजे. जा आज जा. बघा बघा कसं खरं बोलल्यावर झोंबतंय त्यांना. आणि यांना आम्ही परके, आमचा पैसा तेवढा गोड लागतो पण आम्ही नको. अय तुझे हे नाटक ना आधीपासून बघत आलेली मी आणि मला चांगलंच कळतं तुझ्या मनामध्ये काय चालून काही नाही. हा ग, तुला माणसांची किंमत नाहीये ग, तुला फक्त किंमत आहे ते फक्त पैशाची. आणि मला तर असं वाटतं की माझ्या धीराच्या कानामध्ये ना तूच काय ना काहीतरी भरवलं असणार, त्याशिवाय माझा धीर असा वागणार नाही. वहिनी तुमच्या पाया पडू का आता? दोघे गप बसा ना. सदा कदा नुसतं भांडण बा. आलीच होय. आता तुला काय झालं? असं तोंड उदास करून बसल्यावर मला वाटलं पोर आली, घर भरल्यावानी वाटलं तर माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर हसू येत. पण तू काळजीतच. नाही, जीवाला जरा बरं वाटत नाही. माझ्या जीवाला काय झालंय ते तुझ्या चेहऱ्यावर दिसतं बघ. आता काय काळजी करू नको. आपला आकाश आलाय ना, तो सगळं ठीक करीन बघ. अगं धाकटा वाघ आहे तो माझा. शहर अजून बघ कसा मोठा झालाय तो. तू काय काळजी नको करू बघ, सगळं चांगलं करीन तो. करा मग सगळा पैसा खर्च आणि उद्या बसा हात चोळत. मी आधीच सांगून ठेवते, मी माझे दागिने देणार नाहीये. ते माझ्या बापाने माझ्यासाठी केले, तुमच्या बापाच्या ऑपरेशनसाठी नाही. आता काय झालं? मी काय बोललो का तुला? तसं नाही हो. तुम्हाला असं आथरुणावर पडलेलं पाहिजे सवय नाहीये. मग तू माझ्याकडे बघ बर, माझ्या डोळ्यात बघ. तुला मी कधी सोडून जाणार नाही. अगं या हाताने दगडाचं पाणी काढलंय आणि ऑपरेशन बिपरेशन काय घेऊन बसली. काहीच नाही माझ्या पुढं. तू फक्त धीर सोडू नको. पण काय नाही. हे बघ, तू रडली ना तर माझा धीर खचून जातो बघ सगळा.
तू माझी ताकद आहे आणि तू अशी ढासळली तर मी कसं उभं राहू सांग बरं. आणि खोटं गव आहे ना, पण माझ्यासाठी एकदा हास बरं. अंगा अशी बघ बरं कसं बरं वाटलं जीवाला. तू काय काळजी करू नको बघ, आता पोरं आलेत ना सगळं चांगलं होणार आहे बघ आपलं आता. आणि जाय बरं चहा करून आण जरशी. तुझ्या हातचा चहा पिलो ना अशा अंगात तर येते बघ. जाय सगळं चांगलं होईल बघ. आलाय आता माझा लेख. राखू. अय आकाश आय- कुठं आईला आणि लय दिसला राव. मग आणि शहराकडला माणूस आज डायरेक्ट गावाकडं काय सुट्टी गिट्टी घ्यायची काय? अरे नाही, मग डॉक्टरने जरा बापूचं ऑपरेशन सांगितलं होतं ना, म्हणून आलो होतो 2 दिवस. बापूचं ऑपरेशन? बापूची तब्येत बरी नाही होय? थोडा आजारी होतो जरा बापू. काय झालं बापूला? मला तर काही माहीतच नाही. मणक्याचा प्रॉब्लेम होता जरा. पण आता काय नाही, होऊन ऑपरेशन केलं का होऊन जाईल बरं. बरं ऐक, हा कसली पण गरज लागली लगेच फोन लावायचा. अरे मित्र आहे आपण, लाजायचं नाही. हा बरं बघू. चालते. पण यार खरंच तो भाऊ म्हणजे देव माणूस. हा त्या भावासारखा माणूस भेटणं म्हणजे डायरेक्ट सोनं सापडल्यासारखं आहे बघ. म्हणजे तुला आठवत आहे शहरात तुझी नोकरी पक्की झाली होती हा तेव्हा पैशाची लय अडचण होती. अरे तेव्हा त्यानं स्वतःच्या बायकोचे दागिने गहाण ठेवले आणि कोणाला खबर न लागता सगळे पैसे भरले तोय. तेव्हा तुझी नोकरी कुठं पक्की झाली. आणि आज बघ ना काळाचा कसा खेळ झाला. अरे ज्या काळे आहेत माणसानं पीक लावलं, पिकावर सगळ्या आशा ठेवल्या, आज तेच पीक पाण्यासगट वाहून गेलं. आणि ते सोड पीक तर पीक, त्या पिकासोबत पिकाखालची जमीन पण वाहून गेली. आज शेतकरी कोणत्या परिस्थितीत जगतोय त्याचं त्यालाच माहिती. असू दे, सगळ्याला भेटवतोय सारखा भाऊ. हा 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 बरं चल येतो मी. अरे चहा घेतला असता ना. 2 दिवस आहे, उद्या परवा आलं ना घेऊ चहा. बरं ठीक. येऊ का? हा हाय, काळजी नको करू तू. डॉक्टर काय म्हटले तेवढं सांग फक्त. काळजी नको करू तू, आहे माझ्याकडं. बरं, काळजी घे तू. कुणाचा फोन होता रे? आईचा. तब्येत बरोबर आहे ना? तिची तब्येत बरी नाही. डॉक्टर म्हणत होते तपासणी करायला लागतील आणि तिच्याकडे पैसे नाही आहेत. अरे मग आता रे? तेच म्हणते मी, आपण माझ्या नावावर केलेली FD मोडायची का? त्यातून मी आईला पैसे देते, खूप गरज आहे तिला. FD? अरे बापूचं ऑपरेशन थांबले आणि तू काय आहे नवीनच? काय म्हणजे? आता गरज आहे म्हणूनच मागते ना मी. इथं माझी आई आजारी आहे. म्हणजे तुझी आई ती आई आणि माझा बाप कुणीच नाही का? काय काय म्हणताय तुम्ही? त्याचा काय संबंध इथं? संबंध आहे. माझा बाप जसा एकट्याची जबाबदारी नाही ना, तशी तुझी आई म्हणजे तुझी जबाबदारी नाही. तुला भाऊ आहे ना, त्याला सांग पैसे द्यायला. काय म्हणताय तुम्ही हे? अहो तुम्हाला लाज कशी वाटत नाही हे म्हणायला? जन्म दिलेली आई आहे ती माझी. तिला मी असं एकटीला संकटात नाही सोडणार. माझ्या बापाने मला जन्म नाही दिला का? हा, अरे माझ्या बोटाला धरून त्याने मला चालायला शिकवलं.
अंगा खांद्यावरती त्यांनी मला वाढवलं, लहानाचं मोठं केलं, अरे त्यांनी मला शिकवलं. आणि त्या बापाला पैसे खर्च करताना मी मागं पुढे विचार करू का? आज कळालं तू किती स्वार्थी आहे ते. काही नाही, तू उठ. तू या घरात राहायचं लायकीच नाहीये. उठ, चल निघ निघ. चल पहिले निघ माझ्या घरातून. हा चालती हो इथून. अजिबात तुला अधिकार नाही माझ्या घर राहायचं इथं. अरे आकाश, अरे काय करतोयस हे? अरे घरची सून आहे ती आणि असं हाकलतात होय तिला बाहेर? तिला विचार नाही काय केलंय तिने. काय तमाशा लावला रे तुम्ही? आधी काय झालं ते शांत डोक्याने मला सांग. उगा येडेगत करू नको. अरे दादा, हिची लायकी नाही आपल्या इथं राहायची. ही आहे ना. अरे माग हो. अहो भाऊजी, जरा तुमच्या रागाला जरा आवर घाला. जे काय आहे ना ते घरामध्ये जाऊन बोलू आपण. उगाच चार चौकात नको तमाशा. तमाशा तमाशा हिने लावलाय वहिनी. काय बोलली माहितीये का? हा जेव्हा बापूच्या ऑपरेशनचा विषय निघाला ना, तेव्हा ही मला शिकवित होती एकट्यावरतीच कशाला खर्चाचा लोड घ्यायचा. मोठ्या भावाकडून बी पैसे घ्या, पैशाच्या वाटणी करा म्हणली. हा बरोबर ना? बरोबर का? माग हो. दादा, जेव्हा हिची आई आजारी पडली ना, तेव्हा हिला कष्टाची एफडी आठवली. तेव्हा हिला हिचा भाव नाही आठवला. माझा बाप नाही. आणि हिची आई हिला लय प्रिय. बोल ना, आता काय दात खडे बसले का? दादा, मला माफ कर. अरे या बाईच्या बोलण्यामध्ये विश्वास ठेवला मी. तुला मी हिशोब विचारला. अरे ज्यानं आपल्या बायकोचं दागिने गाण ठेवून मला शिकवलं, मी त्याला हिशोब विचारला. मला माफ कर दादा, मला माफ कर. शिकलो मी. तू काचा तुकडा आहे माझा. अरे तू चुक नाही पदार्थ घालायची, मग कोणाची घालायची? हा अरे तुझ्यासाठी जीव तरी द्यावा लागला ना तरी देईन मी. असं रडायचं नाही. एवढा आहे कर तू. माफ करा मला बापू.